बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण. सूरज चव्हाण आता गावी आलेला आहे. म्हणजे जेव्हा बिग बॉसचा शो संपल्याच्या नंतर तो विनर झालेला, ट्रॉफी घेऊन सर्व देवदर्शन करून तो गावी परत आलेला आहे. गावी परत आल्याच्या नंतर त्याचं जंगी स्वागत झालेलं आहे. ते आता आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे. आता हे परवाचीच गोष्ट म्हणजे हे 4-8 दिवसामध्ये अंकिता वालावलकर ही सूरजला भेटायला गेली होती. तेव्हा काही गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या आहेत की सूरजला असं म्हणजे कुणीतरी काय सांगते त्याप्रमाणे वागायला किंवा कसं वागायचं हे कुणीतरी सांगते आणि तो त्याच्याप्रमाणे वागतो. त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम येत आहेत ती सांगते की तिचा अनुभव शेअर करते. ती जेव्हा सूरज चव्हाणला भेटायला जाणार होती तेव्हा तिनं सूरजला आधीच म्हणजे कॉल केला होता. सूरजचा मोबाईल त्याच्याजवळ नसतो, त्याच्या कोणत्या तरी भाच्याकडं किंवा कोणत्या नातेवाईकाकडं असतो. त्याला कॉल केलेला होता, सांगितलेलं होतं. तरी सूरजनं म्हणजे अंकिताला 1 तास वाट पाहायला लावली, कारण तो शेतात पोहायला गेला होता म्हणून. मग पोहून आल्याच्या नंतरही तो तिच्याकडं न पाहता सरळ घरात निघून गेला होता. आणि नंतर म्हणजे तो काहीतरी कामानिमित्त गेला असेल किंवा त्याच्या डोक्यात काही चाललं असेल, मग तो गेला. त्याच्यानंतर त्याच्या बहिणीनं मग अंकिताचं स्वागत केलेलं आहे. अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्यालाही ओवाळलेलं आहे, अंकितालाही ओवाळलेलं आहे आणि असं सगळं स्वागत झालेलं आहे. तर तुम्ही पाहत असता की आता अंकिताला तर ओवाळताना तुम्ही पाहतच आहात. पण जेव्हा जान्हवी आली तेव्हा सर्वांनीच तिला ओवाळलं, म्हणजे सगळ्या बहिणींनी भाच्यानं. तर जान्हवी म्हणली तुमच्याकडं असं करतात का? तर ते अतिशयोक्तीपणा झालेला आहे. आपल्याकडं करतात, पण एखाद्या वेळेस एखादी पहिल्यांदा येणारी शुभ म्हणजे सून असेल किंवा डिलेवरी होऊन येणारी मुलगी असेल, अशा व्यक्तींना ओवाळतात. आणि जर समजा अतिच प्रेमाची व्यक्ती असेल तर तिला एखादीच व्यक्ती ओवाळते. तर सूरज चव्हाणच्या घरामध्ये जेव्हा म्हणजे असं हे करतात तर हे प्रसिद्धीसाठी करतात हे दिसून येते. कारण प्रत्येक बहीण ओवाळणार, भाची ओवाळणार. आणि तुम्ही आता इथं पाहतात की अंकितासोबत त्याचे म्हणजे फॅमिलीतले छोटे मुलं आहेत ते त्यांच्यासोबत बसलेले आहेत, फोटो काढत आहेत. म्हणजे ते शेवटी ते कशासाठी करतायत तर प्रसिद्धीसाठी हे असलं सगळं करतायत. तर सूरज चव्हाणला हे सगळं काही कळत नाही त्याच्यातलं आणि तो एवढं लक्ष पण देत नाही. सूरज चव्हाण म्हणजे असा साधा भोळा माणूस आहे. त्याच्या म्हणजे मनामध्ये असं काहीच नाही आहे, कपट वगैरे काही नाही आहे. त्याच्या शुद्ध भावनेनं तो वागतो. त्याच्याकडं तो कदाचित तो विहिरीवर गेलेला होता आणि विहिरीवर पोहून आल्याच्यानंतर चेहरा वगैरे थोडासा खराब होतो, पांढरा वगैरे. त्याच्यामुळे तो घरात जाऊन वगैरे म्हणजे काही क्रीम वगैरे लावून आला असेल चेहऱ्याला, असं काही झालं असेल. गैरसमजही होऊ नये, कुणाचेही होऊ नये. अंकिताचेही गैरसमज झाला असेल तसं की तो आम्हाला म्हणजे आमच्याकडे न बघता तो मध्ये गेला. मध्ये जाण्याचं कारण ते असेल कदाचित. तर अंकिताने हे असं वाटून नाही घ्यायला पाहिजे. पण सूरज चव्हाण जो आहे तो स्वतः एकदम शुद्ध अंतकरणाचा आहे, भोळा भाबडा आहे. त्याला काही माहिती नाही. तुला डिजिटलचं जे आहे तो एक ॲक्टर आहे आणि तो ॲक्टिंगच करतो आहे. त्याला दुसरं म्हणजे कसं हाताळायचं, यूट्यूब कसं हाताळायचं किंवा इंस्टाग्राम कसं हाताळायचं ह्या सगळ्या गोष्टी तो करत नाही, तर त्याचा भाचा किंवा त्याचे नातेवाईक करतात. आणि बिग बॉसच्या घरात असतानासुद्धा बऱ्याच गोष्टी सूरजला सगळेजण समजून सांगत होते. अंकिता सांगत होती, पॅडी दादा, डीपी दादा, वैभव हे सगळेजण म्हणजे सूरजला अगदी म्हणजे सगळं समजून सांगत होते. त्याला म्हणजे कोणत्या वस्तू कधी वापरायच्या, कशा वापरायच्या याच्याविषयी पण नॉलेज देत होते. तुम्ही सगळं पाहिलेलंच आहात ना. तर सूरज हा भोळा बाबडा आहे. त्याच्या जर डिजिटल जर कशावर जर काही कुठली पोस्ट टाकत असतील, काढत असतील तर याच्यासाठी तो जबाबदार राहणारच नाही आहे. कारण तो त्या गोष्टी करतच नाही आहे, तर तो कुठला जबाबदार राहणार आहे. तर अंकितानेही याविषयी वाईट वाटून घेऊ नये आणि प्रेक्षकांनाही असं काही मनावर घेऊ नये की सूरजनं याची म्हणजे काही याची पोस्ट डिलीट केली, त्याची पोस्ट रिमूव्ह केली किंवा याची टाकली, त्याची टाकली, त्याला लाईक केलं, याला लाईक केलं किंवा काय केलं. या गोष्टीकडं प्रेक्षकांना लक्ष देऊ नये. कारण तो ते म्हणजे आयडी हाताळतच नाही आहे, तर त्यात सूरजची चूकच नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर